सर्वांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे आमच्या या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स। मागील व्हिडिओमध्ये त्यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य बघितलेली आणि आता आपण त्यामध्येच निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। कोणता टेन्स आहे बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। त्यामध्ये आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत आणि त्याला आपण पॉझिटिव्हला होकारार्थीला आपण 9 नंबर दिलेला आणि आता आपण यामध्ये निगेटिव्ह वाक्य करणार आहोत। त्यामुळे याला 9n म्हणजे 9 मध्ये निगेटिव्ह म्हणजे फ्युचर परफेक्ट मध्ये पूर्ण भविष्यकाळमध्ये आज आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। तर आता ही वाक्य ओळखण्यासाठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला लेला नसेल, ओके, पॉझिटिव्ह मध्ये कसं बघितलेलं बघा, लेला असेल, लेली असेल, लेलो असू, लेले असतील म्हणजे सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होतं। तो उद्यापर्यंत घरी गेलेला असेल, तिने 6 वाजेपर्यंत अभ्यास पूर्ण केलेला असेल, आम्ही 4 वाजेपर्यंत पोहोचलेलो असू। मग या ठिकाणी काय येतं बघा, लेले नसू म्हणजे ती क्रिया नकारार्थी आहे। त्याने 4 वाजेपर्यंत अभ्यास पूर्ण केलेला नसेल, ती 7 वाजेपर्यंत बाजारात आलेली नसेल, तो 6 वाजेपर्यंत घरी आलेला नसेल म्हणजे या ठिकाणी काय येतं बघा, लेला नसू असं येतं। म्हणजे लेला नसेल, लेला नसू, लेले नसतील म्हणजे सब्जेक्ट नुसार कर्त्यानुसार वर्ब चेंज होतं म्हणजे लेला, लेली, लेलो हे शब्द येतात। मग आता या क्रियेमध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे लेला नसेल। आता या ठिकाणी तुम्ही ही वाक्य बघा आणि वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे बघा, लेला नसेल, लेली नसेल, बघा लेला नसेल, लेली नसेल, लेले नसेल, ओके, लेले नसेल म्हणजे काय, व्याख्या काय तर भविष्य काळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली नसेल। पॉझिटिव्ह मध्ये काय येतं बघा, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल त्यावेळी काय येतं, तो फ्युचर परफेक्ट टेन्स। पण या ठिकाणी बघा म्हणजे पॉझिटिव्ह, या ठिकाणी काय, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली नसेल त्यावेळी ते वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्स निगेटिव्ह असं समजायचं, ओके। आणि या ठिकाणी बघा काय येतं, पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे काय, पुढच्या म्हणजे पुढे भविष्य काळामध्ये पुढच्या आठवड्यापर्यंत, पुढच्या महिन्यापर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या रविवारपर्यंत असे शब्द येतात। म्हणजे काय, ती क्रिया भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळी घडलेली नसेल त्यावेळी ते वाक्य निगेटिव्ह फ्युचर परफेक्ट टेन्स निगेटिव्ह असं समजायचं। आता या ठिकाणी बघा फॉर्म्युला दिलेला आहे, पहिले सब्जेक्ट म्हणजे करता आपल्याला माहित आहे, त्यानंतर विल किंवा शाल, पॉझिटिव्ह मध्ये सांगितलेलं आहे विल शाल कसं वापरायचं आहे ते, म्हणजे शालचा वापर रेअर झालेला आहे, विलचा वापर सगळ्यांना केलात, आय आणि उईला तरी पण चालतं। त्यानंतर नॉट, त्यानंतर हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। वर्बचं थर्ड फॉर्म पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गिवन, टेकन, ब्रॉड, सेंड, एक्सप्लेन्ड, थ्रोन, ओके। तर या ठिकाणी बघा विल शाल नॉट दिलेला आहे, मग विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं, मग तुम्ही विल नॉट वापरा किंवा वोंट वापरा। तसंच शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन शांड होतं, मग शाल नॉटही वापरा किंवा शांड वापरा, ओके। तर आपण या ठिकाणी वाक्य दिलेली आहे ती बघूया कशी सॉल्व्ह केलेली आहे ती। या ठिकाणी बघा, निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली नसेल, ओके, निकिता पुढच्या शनिवारपर्यंत गेलेली नसेल। मग या ठिकाणी बघा पहिले सब्जेक्ट निकिता, या ठिकाणी वाक्याच्या शेवटी बघा अंडरलाईन केलेली आहे ती तुम्ही पण लिहून घ्या, लेली नसेल म्हणजे काय, ती क्रिया घडलेली नसेल कधीपर्यंत, पुढच्या शनिवारपर्यंत। मग आता पहिले सब्जेक्ट निकिता ही सब्जेक्ट आहे, करता आहे, निकिता लिहिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतं। त्यानंतर विल किंवा शाल, मग निकिता विल नेम आहे, निकिता विल नेमला विल येतं, निकिता विल, नंतर नॉट वापरलं किंवा तुम्ही निकिता वोंट वापरला तरी चालेल, विल नॉट वापरा किंवा वोंट वापरा। निकिता विल नॉट, नंतर हॅव वापरलं आय फॉर्म्युल्यात। त्यानंतर पुढे बघा वर्बचं थर्ड फॉर्म, आता वर्ब काय बघा, असेल, नसेल, 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 नसेलच्या अगोदर असतं त्याला वर्ब असं बोलतात। म्हणजे गेलेली, पोहोचलेली हे वर्ब आहे, पूर्ण केलेला हे वर्ब आहे, जेवण केलेलं हे वर्ब आहे बघा, केलेला, त्याच्यानंतर कंप्लीट केलेला हे वर्ब आहे, ओके। मग नसेलच्या अगोदर असतं ते वर्ब, तसं असेल पॉझिटिव्ह मध्ये काय बघितलं, असेलच्या अगोदर असतं ते वर्ब, तसं नसेलच्या अगोदर असतं ते वर्ब। मग गेलेली म्हणजे काय, वर्बचं थर्ड फॉर्म, जाणे म्हणजे गो, मग त्याचं थर्ड फॉर्म काय येतं, गॉन, गो वेंट गॉन, गॉन हे थर्ड फॉर्म आहे। मग गॉन आणि ऑब्जेक्ट काय राहिलं बघा, पुढच्या शनिवारपर्यंत। मग या ठिकाणी बायचा वापर केला जातो, हे लक्षात घ्या, पर्यंतला फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये बायचा वापर केला जातो, बाय नेक्स्ट सॅटरडे, ओके, पुढच्या शनिवारपर्यंत, बाय नेक्स्ट सॅटरडे। बघा पहिले सब्जेक्ट निकिता, नंतर विल किंवा शाल, नंतर नॉट वापरायचं आहे। मग विल शाल पैकी निकिता विल, नंतर नॉट किंवा तुम्ही वोंटही वापरा, निकिता विल नॉट किंवा निकिता वोंट, नंतर फॉर्म्युला बाय बघा आय हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, वर्ब काय बघा, गेलेली, गेलेली म्हणजे गोचं थर्ड फॉर्म गॉन, आणि बाय नेक्स्ट सॅटरडे म्हणजे पुढच्या शनिवारपर्यंत। पुढे बघा, तो उद्यापर्यंत मुंबईला पोहोचलेला नसेल, काय, तो उद्यापर्यंत मुंबईला पोहोचलेला नसेल। मग कसं येणार, पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही
वापरलं, नंतर विल किंवा शाल नॉट, मग हिला विलचा वापर केला जातो. ओके, मग ही विल नॉट किंवा ही वोंट, विल नॉटच्या ऐवजी तुम्ही वोंट वापरा. ही विल नॉट किंवा ही वोंट, नंतर फॉर्म्युला आय हॅव, हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म काय, पोहोचणे म्हणजे रिच्ड. ओके, वर्बचं थर्ड फॉर्म, रिचचं थर्ड फॉर्म काय, रिच, ईडी लावायचं, रिच. आणि टू मुंबई, मुंबईला, टू मुंबई, बाय कधीपर्यंत, उद्यापर्यंत, मग बाय टुमॉरो. ओके, पर्यंत हे शब्द येतात कधीपर्यंत, कारण भविष्य काळामध्ये ती क्रिया विशिष्ट वेळेपर्यंत घडलेली नसेल. ओके, पुढे बघा, तिने तिचं ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण केलेलं नसेल. काय, तिने तिचं ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण केलेलं नसेल, लेला नसेल आहे बघा. आणि पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे काय, बाय नेक्स्ट इयर. पहिले सब्जेक्ट तिने म्हणजे शी, नंतर शीला नंतर विल वापरलं बघा. शी विल नॉट, नॉट कंपल्सरी आहे कारण निगेटिव्ह आहे वाक्य. मग शी विल नॉट किंवा शी वोंट वापरा, एक काही पण वापरा. शी विल नॉट किंवा शी वोंट, नंतर हॅव कंपल्सरी हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे बघा. हॅव नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, वर्ब काय बघा, पूर्ण केलेलं, पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट, त्याचं थर्ड फॉर्म काय, कम्प्लिटेड म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म. शी विल नॉट हॅव कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन, तिचं ग्रॅज्युएशन म्हणजे काय येणार, हर ग्रॅज्युएशन. आणि पुढच्या वर्षापर्यंत हे ऑब्जेक्ट आहे, मग म्हणजे तिचं ग्रॅज्युएशन पुढच्या वर्षापर्यंत हे ऑब्जेक्ट आहे. मग हर ग्रॅज्युएशन बाय नेक्स्ट इयर. ओके, पुढे बघा, त्यांनी संध्याकाळपर्यंत जेवण केलेलं नसेल, त्यांनी संध्याकाळपर्यंत जेवण केलेलं नसेल. मग पहिलं त्यांनी म्हणजे दे, दे नंतर काय येणार, विल नॉट, मग दे विल नॉट किंवा दे वोंट, हॅव, हॅव कंपल्सरी आहे हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, जेवण करणे म्हणजे कुक्ड फूड. ओके, कुक्ड, नंतर फूड बाय दी इव्हिनिंग, संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपर्यंत म्हणजे काय, बाय दी इव्हिनिंग. ओके, मग दे वोंट हॅव कुक्ड फूड बाय दी इव्हिनिंग. पुढे बघा, आम्ही 2 वाजेपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलेला नसेल, लेला नसेल, कधीपर्यंत, 2 वाजेपर्यंत. मग पहिले सब्जेक्ट वी, नंतर वी विल नॉट किंवा वी, तुम्ही शाल नॉटचा यूजही करू शकता. ओके, मग वी विल नॉट किंवा वी वोंट, नंतर हॅव, नंतर वर्बचं थर्ड फॉर्म, पूर्ण केलेला म्हणजे काय, वर्ब थर्ड, कम्प्लीटचं थर्ड फॉर्म कम्प्लिटेड, आणि प्रोजेक्ट, आणि 2 वाजेपर्यंत म्हणजे बाय 2 o'clock. कसं येणार, वी विल नॉट किंवा वी वोंट हॅव कम्प्लिटेड प्रोजेक्ट बाय 2 o'clock. ओके, मग आता ही जी वाक्य सॉल्व्ह केलेली आहे त्याच्यामध्ये बघा, वाक्याच्या शेवटी व्हर्बला, व्हर्ब पासून पुढे लेला नसेल, लेली नसू, लेले नसतील यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी मी अंडरलाईन पण करून ठेवलेली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघा, वाक्यामध्ये एखाद्या क्रिये पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत, पुढच्या आठवड्यापर्यंत, उद्यापर्यंत, संध्याकाळपर्यंत असं काही या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पुढच्या शनिवारपर्यंत, उद्यापर्यंत, त्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत, त्यानंतर संध्याकाळपर्यंत, त्यानंतर 2 वाजेपर्यंत असे शब्द काय होतात या ठिकाणी म्हणजे काळ मेन्शन केला जातो. ओके, मग आपण काय बघितलं बघा, फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळमध्ये आपण आज निगेटिव्ह वाक्य बघितली. मागील व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह वाक्य बघितलेली. आणि वाक्याच्या शेवटी लेला नसेल, पॉझिटिव्ह मध्ये लेला असेल कसं येतं, तसं या ठिकाणी व्हर्बला, व्हर्ब पासून पुढे लेला नसेल असं येतं. आणि सब्जेक्ट फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट विल, शाल प्लस नॉट प्लस हॅव. ओके, मग तुम्ही विल हॅव चं कॉन्ट्रॅक्शन वोंट, शाल हॅवचं शांट वापरू शकता. नॉट प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म येतं प्लस ऑब्जेक्ट. ओके, मग या ठिकाणी ही जी वाक्य तुम्हाला दिलेली आहे ती काय करा, रीड करा व्यवस्थित आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्हाला समजलं नसेल काही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुमचं डाऊट, डिफिकल्टी, जेणेकरून मी याच्यावर अजून एक व्हिडिओ घेऊ शकते. आणि महत्त्वाची गोष्ट, याच्यावर अजून एक्स्ट्रा वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ती वाक्य सॉल्व्ह करता आली पाहिजे आणि तुम्हाला समजली पाहिजे. ओके, and thanks for watching this video.